निसर्ग वाचवणे गरजेचे आहे हा मला विषय आलेला आहे. त्या विषयाबद्दल मी आता बोलतो. निसर्ग का वाचवला पाहिजे? आता सगळ्यांनाच ऑक्सिजन, पाणी, वेगवेगळ्या अशा नैसर्गिक वस्तूंची आवश्यकता असते. मला कोण सांगेल निसर्ग पासून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी मिळवू शकतो किंवा मिळतात? आपण निसर्गातून आपण वेगवेगळ्या गोष्टी घेतो. अशा गोष्टींची नावे हात वर करून सांगा मला. फळं घेतो, ऑक्सिजन, इतर वस्तू आपण घेतो, परत औषधी वनस्पती, विविध प्रकारची धातू, खनिजे आणि इतर आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन जीवनातील म्हणजे वस्त्र असेल, अन्न असेल, निवारा हा आपल्या निसर्गातच असतो. आपण निसर्गातून वेगवेगळ्या गोष्टी घेतो. त्यातनं आपल्याला जसं की तांदूळ, भात, ज्वारी आपण जे पदार्थ खातो ते बऱ्यापैकी तरी निसर्गातून. आता निसर्ग का वाचवला पाहिजे? निसर्ग आपण जर वाचवलंच नाही तर आपल्या पृथ्वीवरचं अस्तित्वच नष्ट होईल. जर आता आपण झाडं लावायला सुरुवात केली नाही तर ऑक्सिजन कमी मिळेल. आता आपल्याला विकत ऑक्सिजन घ्यायला लागते काही काही माणसांना, पण विकत ऑक्सिजन घेण्याची गरज लागणार नाही. जर आपण झाडं लावली झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते, मग विकतचं घेण्याची आपल्याला गरजच लागणार नाही. आपले पैसे वाचतील. आणि मेन गोष्ट आता माणसाने जीवनात 8 पेक्षा जास्त झाडं लावली पाहिजेत, कारण की एक माणूस अख्ख्या जीवनात 8 झाडाचा ऑक्सिजन घेतो. माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करते. माझी आई मला शाळेत डबा बनवून देते व ती माझा खूप लाड करते. माझी आई माझ्यासाठी कुठल्या वस्तूची कमी पडून देत नाही. बरोबर घडलेले गंमतीशी प्रसंग सांगतो. गंमत करणे, कोरडे विचारणे.
थोडं विचारतो. असं काय आहे ते मुलांना खायला आवडत नाही तरी पण ते खातात? कोण उठून? सांग. ओरडा आणि मार. बरोबर. माझे वडील माझ्यासाठी कष्ट करतात. मला त्याची जाणीव आहे. मला शाळेत पाठवतात. मला वडील माझ्यासाठी देवासमान आहे. मित्रांसंगे गंमत केली. काढत का? नाहीच काढत का? काढणारच नाही. मी काढणारच नाही. काय बी कधी काढतच नाही. माझं मी काढणारच नाही. मी काढणारच नाही. नाही, मला काढायचंच नाही. पण मी सांगते ना काढायचं. पण मला काढायचं नाही. बरं, काढ. दोन वाजून 3 वाजून मी काढणार. मी काढणार नाही. मी काढणार नाही. हो हो हां. नाही काढणार. काढलं तर 2. आता मी नाही काढणार. इकडे बघ ना. गमतीशीर प्रश्न विचार. शेतकऱ्याकडे 2 बैले होती. त्यातला एक मेला आणि एक विकला. सांगा पाहू किती उरली? एक. 2. बरोबर. कविता म्हणली. तुमच्या यशाचा महाद्वार तुम्हीच उघडू शकता. मित्राचे वाईट गुण सांगणे. साईराज हा खोटं बोलतो. मला आलेला विषय टीचरांचा चांगला व वाईट गुण सांगणे.
नाही ते टाकत होतं पण नवल म्हणाला मग इकडे पण टाकला होता. नाही तूच वर. तिच्या त्याच्या हातात विषय होता परत दे, परत दे. मित्रांचा चांगला व वाईट गुण सांगणे. कुणाचा? मित्राचा चांगला व वाईट गुण सांगणे. कुणाचा? टीचरांचा. हा? टीचरांचा? हा. टीचरांचा चांगला गुण म्हणजे शिस्त लावणे, मार्गदर्शन करणे, वळण लावणे. टीचरांचा वाईट गुण म्हणजे आम्ही जेवत असताना आम्हाला बोलायचे असते पण टीचर बोलून देत नाही. आपण आजचा पासिंग बॉल खेळ खेळला त्यामध्ये तीर्थ जिंकलेला आहे त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा आता सगळ्यांनीच टास्क खेळले म्हणून तीर्थलाही एक टास्क येतोय तीर्थ चिठ्ठी उचल आणि टास्क कंप्लीट माझी संस्था व शाळा. माझी संस्था व शाळा. माझी शाळा मला खूप आवडती. मी दुसऱ्या शाळेत पहिलं होतं. मला त्या शाळेत मला काय असं चांगलं वाटायचं नाही. मला जी फिलिंग आहे ना अशी शुद्ध इथं कसं भारी मित्र आहेत वगैरे तिथं असं नसतं. तिथं नुसतं जास्त करून हे व्हायचं भांडणं लय व्हायची. मला या शाळेत आल्यावर त्याचं हे वातावरण लय आवडलं आणि इथले शिक्षक पण लय भारी शिकवतात. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. मलाही असं वाटतं की आपण पण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे किंवा ते शिकवतात त्यांच्याबद्दल काहीतरी आपण चांगली भावना तरी ठेवली पाहिजे. आमच्या शाळेत पाने सर, मोरे टीचर, चव्हाण टीचर, भिसे टीचर, लोहा टीचर अजून आणखी काही काय सर आमचे मुख्याध्यापक तेही आम्हाला मराठी विषय हा शिकवतात आणि मला ही शाळा खूप आवडती आणि इथलं शिकायला मी 10वीपर्यंत राहायला मला आवडेल राहायला एवढं बोलून मी संस्था आणि संस्थेमुळं आम्हाला फारशी मदत होते. आता काही मुलांना खूप गरीब आहे त्यांना काही एवढं पुस्तक वगैरे घ्यायला त्यांची परिस्थिती नाही आहे. मग संस्थेमुळं आम्हाला स्कूल किट भेटतं. अजून काही जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना त्यांचा गौरव देखील केला जातो आणि जेव्हा क्रीडा आमची सप्ताह होतो त्यावेळी देखील संस्थेमार्फत गौरव केला जातो. धन्यवाद. आज माझे नाव तीर्थ कांतीलाल पटेल मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. आज शनिवार म्हणजे आनंददायी शाळा. आज आम्ही एक गमतीशीर खेळ खेळत आहोत त्याचे नाव आहे जर आणि तर. जर आणि तर म्हणजे मुली जरच्या चिठ्ठ्या वाचतील आणि त्याचं उत्तर मुलं तर मध्ये देतील. चला तर कसा हा गमतीशीर खेळतोय आपण चला बघूया. आज माझे नाव तीर्थ कांतीलाल पटेल मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. आज शनिवार म्हणजे आनंददायी शाळा. आज आम्ही एक गमतीशीर खेळ खेळत आहोत त्याचे नाव आहे जर आणि तर. जर आणि तर म्हणजे मुली जरच्या चिठ्ठ्या वाचतील आणि त्याचं उत्तर मुलं
नमस्कार करा आणि भोजनास आरंभ करा.